प्रेम म्हणजे काय असतं? प्रेम म्हणजे शब्दांशिवाय एकमेकांचं मन वाचणं असतं. प्रेम म्हणजे कधीही न संपणारी एक सुंदर साथ असते. आणि कधी कधी प्रेम म्हणजे पावसाच्या थेंबासोबत आलेली एक गोड आठवण असते. काही नाती ही सांगून तयार होत नाहीत, ती फक्त नकळत घडून जातात. अगदी पावसात भिजताना एखादी ओळ गुणगुणावी, तसंच काहीच असतं प्रेम. आज आपण अशीच एक गोष्ट पाहणार आहोत, जी सुरू होते पावसाच्या दिवसात आणि कॉलेजच्या पहिल्या दिवसापासून. पाऊस, वापाळ्याला चहा आणि कोणाची तरी हवी हवीशी वाटणारी साथ, या तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की आयुष्यात प्रेमाचा सुगंध दरवळू लागतो. आजची आपली गोष्ट सुद्धा काही अशीच आहे. ही गोष्ट आहे स्वराची. स्वरा दिसायला साधी पण तितकीच समजूतदार होती. तिचं आयुष्य तिच्या पुस्तकांमध्ये आणि स्वतःच्याच विश्वात हरवलेलं असायचं. पण त्या दिवशी पावसाने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. कॉलेजचा पहिला दिवस. अचानक पाऊस सुरू झाला. स्वरा वह्या सांभाळत धावत सावलीत जायचा प्रयत्न करत होती, म्हणजे झाडाखाली जाण्याचा प्रयत्न करत होती. पण पायऱ्यांवर तिचा पाय अचानक घसरला. ती पडणार इतक्यात एक अनोळखी हाताने तिला सावरलं. तो हात म्हणजेच तो होता आर्यन. तिथे कोणताही संवाद झाला नाही, फक्त दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि त्या क्षणी पावसाचा सुगंध अधिकच मधुर वाटू लागला. तिथूनच सुरू झाला त्यांच्या मैत्रीचा आणि त्यांच्या पहिल्या प्रेमाचा प्रवास. कॅन्टीनचा वडापाव आणि कॉलेज बाहेरच्या टपरीवरचा तो वापाळ्याला चहा, यांच्या सोबतीने त्यांचे तासनतास गप्पांमध्ये जाऊ लागले. आता स्वराला पुस्तकांपेक्षा आर्यनला ऐकणं जास्त आवडू लागलं. पुस्तकांपेक्षा आर्यन तिला आता जास्त आवडायला लागला होता. हळूहळू दोघांनाही जाणीव झाली की हे नातं फक्त मैत्रीपुरतं उरलं नाहीये, पण मनातील प्रेम शब्दात मांडायची दोघांनाही भीती वाटत होती. जर त्याने किंवा तिने नकार दिला तर आपली सुंदर मैत्री ही तुटेल का, हा एकच विचार त्यांच्या मनात यायचा. शेवटी तो खास दिवस उजडला. पाऊस मंद पडत होता. आर्यनने खूप हिम्मत करून स्वराचा हात हातात घेऊन म्हटलं, स्वरा, मला नाही माहीत प्रेम काय असतं, पण मला तुझं आयुष्यभर माझ्या चहाचा जोडीदार बनवायचं आहे. माझ्यासोबत येशील का? स्वराचे डोळे पाणावले. तिने फक्त लाजून होकारार्थी मान हलवली. आर्यनचं बोलणं ऐकून स्वरा क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या मनात भावनांची गर्दी झाली होती. तिने लाजत आर्यनकडे पाहिलं. तिचे डोळे आनंदाने भरून आले होते. तिने हळूच आर्यनचा हात हातात घेतला आणि म्हणाली, आर्यन, मलाही तुला हेच सांगायचं होतं. मलाही तू खूप आवडतोस. आयुष्याच्या या प्रवासात मलाही तुझाच हात धरून चालायला आवडेल. त्या पावसात भिजताना त्यांच्या आयुष्यातील एका नवीन आणि सुंदर नात्याची सुरुवात झाली होती. प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचं जगच बदलून गेलं. आता ते फक्त मित्र नव्हते, तर एकमेकांची सोबती झाले होते. कॉलेज सुटल्यावर ते दोघं समुद्रकिनारी गेले. वळणाचा पाऊस थांबला होता आणि आकाशात सूर्यास्ताचे सोनेरी रंग उधळले होते. जणू काही ते त्यांच्या प्रेमाला साथच देत होते असं. समुद्राच्या लाटांचे आवाज आणि एकमेकांच्या हातातील हात, सगळं काही एखाद्या स्वप्नांसारखं वाटत होतं. स्वरा आर्यनच्या खांद्यावर डोकं ठेवून शांतपणे सूर्यास्त पाहत होती. तिला जाणवलं की पावसात ते एका थेंबाने तिच्या आयुष्यात सुखाचा केवढा मोठा समुद्र आणला आहे. शेवटी काही गोष्टी शब्दांशिवाय पूर्ण होतात. त्यांचं प्रेम अगदी त्या पावसासारखं होतं, निरागस, पवित्र आणि नेहमीच ताजेतवानं. कशी वाटली तुम्हाला ही स्वरा आणि आर्यनची कॉलेजची पहिली लव्ह स्टोरी? ही गोष्ट तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि स्टोरी शेअर करा.